आपल्याला जर शिकण्याची इच्छा असेल ना, तर आपण प्रत्येकाकडून काही ना काहीतरी नक्कीच शिकू शकतो बरं का. आता सकारात्मक राहायला हवं, परिस्थिती कशीही असली तरी आपण पॉझिटिव्ह विचार ठेवले पाहिजेत असं सगळीकडूनच सांगण्यात येतं. आणि सकारात्मकता नेमकी कशी असू शकते याच्याबद्दलही भरपूर सारे उदाहरणं देता येतात. पण सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं उदाहरण मला कोणतं वाटतं माहीत आहे? रावणाच्या स्वतःच्या मृत्यूच्या वेळी रावणानं मंदोदरीला जे सांगितलं ते. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की रावण हा महाज्ञानी होता, 4 वेदांचा जाणता होता आणि महाज्ञानी महापंडित म्हणून सगळ्यांना तो माहीतही होता. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये रामायणात पुढे काय काय घडत गेलं आणि शेवटी त्याचा मृत्यू ओढवला. जेव्हा मृत्यूशय्येवर असताना मंदोदरी त्याच्या जवळ त्याला भेटण्यासाठी आली, तेव्हा रावणानं अगदी तेव्हाही हसत तिला सांगितलं, अगं माझ्या मृत्यूचा तू शोक का करतेस? उलट तुला अभिमान वाटला पाहिजे की तुझा नवरा एवढा शूर, एवढा वीर आणि एवढा पराक्रमी होता की ज्याला मारण्यासाठी परमेश्वराला स्वतःला मनुष्य रूपात यावं लागलं. पॉझिटिव्हिटी खरंच काय असू शकते ना. आणि आणखीही बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकता येऊ शकतात बरं का. अगदी रावणाकडून सुद्धा. आपल्याला माहीत असेलच की रावण जेव्हा मृत्यूशय्येवर होता तेव्हा रामानं लक्ष्मणाला सांगितलं की तो महाज्ञानी असल्यामुळे तुला त्याच्याकडून जे काही ज्ञान घेता येईल ते घे. आणि जेव्हा लक्ष्मण हेच ज्ञान घेण्यासाठी रावणाजवळ गेला तेव्हा रावणानं त्यालाच प्रश्न विचारला, मी तुमच्यापेक्षाही म्हणजे तुम्हा दोघांपेक्षाही ज्ञानी आहे, पंडित आहे, 4 वेदांचा जाणकार आहे, तुम्हा दोघांपेक्षाही पराक्रमी आहे. माझ्या सैन्यामध्ये इतके रथी महारथी आहेत की माझा प्रत्यक्ष मुलगा ज्यानं इंद्राला सुद्धा बंदी बनवलेलं होतं. आणि शिवाय हे युद्ध जे झालं ते माझ्या स्वतःच्या भूमीवर झालं आहे आणि तुम्हाला तर 7 समुद्रापार यावं लागलं ह्या युद्धासाठी. इतक्या सगळ्या गोष्टी माझ्या बाजूनं असताना सुद्धा माझा पराजय का झाला असं तुला वाटतंय? लक्ष्मणाला अर्थात उत्तर देताच नाही आलं. तेव्हा रावणानं स्वतः सांगितलं की तुम्ही दोघंही चरित्रवान आहात आणि मी मात्र चरित्रहीन होतो. त्याच्याच सोबत रावणानं तेही सांगितलं की तू तुझ्या भावासोबत कायम उभा राहिलास, पण दुर्दैवानं माझा भाऊ मात्र मला सोडून माझ्या विरोधी गटामध्ये गेला. यावरून आपल्या लक्षात येत असेल ना की खरंच चारित्र्य किती महत्वाची गोष्ट आहे. त्याच पद्धतीनं आपले लोक आपल्या जवळ असतील तर आपली ताकद किती वाढते हे सुद्धा आपल्या लक्षात येत असेलच. आणि रावणाबद्दल फार कमी जणांना माहीत असणारी गोष्ट म्हणजे रावणाला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनांसाठी खूप आवड होती बरं का. म्हणजे त्याच्या नवनिर्मितीच्या कल्पना इतक्या भन्नाट होत्या आणि फक्त कल्पना करून रावण थांबला नाही तर स्वतः तो प्रयत्न सुद्धा करायचा त्या दिशेनं. जस्ट उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते, रावणाला थेट स्वर्गापर्यंत पायऱ्या निर्माण करायच्या होत्या. इतकंच कशाला तर रावणाला अपेक्षित असं होतं, आपल्याला माहित आहेच की त्याची लंका म्हणजे सोन्याची लंका म्हटली जाते आणि रावणाला अपेक्षित असं होतं की ह्या सोन्यातूनही सुगंध निर्माण व्हावा. इतकंच नव्हे तर शस्त्र, अस्त्र, यंत्र या सगळ्यांना अपडेट कसं करता येईल आणि त्यांचा अधिकाधिक वापर चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल याच्यासाठी सुद्धा रावणानं स्वतः खूप प्रयत्न केलेत. आणि म्हणूनच तर मी म्हटलं त्याप्रमाणे रावणाकडून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. मी सांगितलेल्या गोष्टींव्यतिरिक्त आणखी एखादी गोष्ट तुम्हाला माहित आहे का? तुम्ही शिकली आहे का? जर शिकली असेल तर अवश्य खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, कारण आम्हालाही ती वाचायला खूप आवडेल. थँक्यू.